सुवर्ण संधी एकदा असते का दोनदा? एकदाच. अशी एक पडीत पडलेली विहीर होती आणि पडक्या विहिरीवर आकाशवाणी झाली. या विहिरीत जर कोणी पशु पक्ष्याने प्राण्याने उडी टाकली तर म्हणले माणसं म्हणून वर येतील, आणि माणसाने जर उडी टाकली तर पशु पक्षी प्राणी म्हणून वर येतील. त्या विहिरीच्या काठावर एक माकड आणि माकडीन बसली होती. दृष्टांत जरा ध्यान देऊन ऐका. माकडीन म्हणली माकडाला उडी टाकायची का? कशामध्ये? कोण म्हणलं? कोणला म्हणली? काय म्हणली? कोण म्हणलं? कोणला म्हणली? काय म्हणली? उडी टाकायची का? माकड काय म्हणलं माहितीये का? उडी टाकू दुमत नाही, पण माकडाचा जर माणूस झाला तर उडी टाकीतो, आणि माकडीनीची जर बाई झाली तर उडी टाक, नाही तर वाई काम करू. माकडीन म्हणली आकाशवाणी तशीच आहे, तुम्ही फक्त उडी टाका. आणि दोघांनी विचार करून विहिरीत उडी टाकली. कोणी कोणी? माकडाने आणि जशी उडी टाकली, माकडाचा रूपवान माणूस झाला आणि माकडीनीची रूपवान बाई झाली. विहिरीच्या काठावर आले कोण? जरा विचार करा बर का. गतिरोधकावर थांब जा म्हणजे गाडी आदळत नाही. आता कोण झाले ते? माणूस आणि बाई. मग मला सांगा, एकदा माकडाचं माणूस देवानी केल्यावर आणि वर आल्यावर गप माराव का नाही? पण भेटल्यावर सुद्धा खाता आलं पाहिजे ना. देव देत आहे तो छप्पर फाडके देत आहे. याच्या पुढची मन माहिती आहे तुम्हाला? अहो माहित असली सांगा. देव देत आहे तो छप्पर फाडके देत आहे आणि लेत आहे तो चमडी उधड कर लेत आहे. त्याच्या हातातला कार्यक्रम सारा. आले देवाजीच्या तेथे कोणाचे? माकडाचं कोण केलंय? पुन्हा बायकोला म्हणला एकदा उडी टाकल्यावर जर इतका चांगला माणूस झालो पुन्हा एकदा उडी टाकू का? काही गरज आहे? पण त्यांनी काय बायकोचं ऐकलं? कोणी? आणि पुन्हा एरीत उडी टाकली. पुन्हा जशाला तसं माकड आलं वरण बसलं ख्या 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 करीत मारा. आता रूपवान बाई राजा आला हात धरला जरा सदम नाही बघा गेला घेऊन. आणि मग हे माकड तिच्या माग पळायले. कोणा माग? बोला. बायको माग. आता मला एक प्रश्नाचं उत्तर द्या. बायको कोणाची? माकडाची. नेली कोणी? राजाने. पण आता माकडाला भेटती का? कारण सध्या माकडाला बायको भेटत. तुम्हाला माकडाचं नाही सांगालो मी. नरद्यात येऊन जर भजन नाही केलं आपलं तसं होऊ नाही.